मनसुद्धा हे रणांगणच आहे बरं का. इथं आल्या तर जर आमचे हरिभक्ती पारायण माझेच नाव करीत ना, म्हणून मी त्यांना चांगलं ओळखतो. कापशे महाराज आवाज गोड आहे, सुंदर गाणारे आहेत, विशारद आहेत आणि त्यांच्या त्या असा आवाजामध्ये एक जादू आहे, आवाजामध्ये सुंदरशी जादू आहे. आज गोपाळी मृदंग वाजवल्यानंतर मला तर त्या राम काजळीचीच आठवण झाली. कधी कधी रामबाई परभणीकडे खाली गेल्यानंतर हिंगोलीकडे गेल्यानंतर त्यांची भेट होत असते. पण रामबाई असे सुंदर असे वाजवतात, फार जुने वाजवणार आहेत आणि अत्यंत गोड. मला त्या दिवशी जेवढे तो असं मध्यंतरी जिथं मुकडे वगैरे वाजे तिथं तो लगेमध्ये ते जसा पाहतो तो तसा त्यांचा जो बाज आहे असं तुम्हाला पूर्णपणे आज जाणवलं. चांगली आनंदाची गोष्ट तुझ्या हाताला, ह्याच्यापेक्षा जी हाताला चांगली प्रगती याच्यामध्ये हो. गुरुजींचा आवाज तर अत्यंत सुंदरच आहे. तो उभ्या महाराष्ट्रामध्ये तो सध्या गाजतोय आवाज, अत्यंत गोड आहे. पण तसा अर्जुनाचा बोलतो, अर्जुनाच्या हाताचा जे धनुष्य आहे ते जे असं गुण गांडी वंस्त्र सत्य हसतात त्वचे बापरे दैहते, हातातला धनुष्य जे असं खाली पडून गेलं. हा कशाचा परिणाम आहे? कशामुळे हातातला धनुष्य खाली पडून घेतला? काय नाही, फक्त मनामध्ये स्नेह निर्माण झाला. जर मनामध्ये स्नेह जर निर्माण झाला नसता तर हातातला धनुष्य खाली पडायचं काही कारणच नाही. यांनी अगोदर हे बघितले नव्हते काय? अगोदर यांच्याबरोबर युद्ध केलं नव्हतं का? गुरुग्रहणाच्या वेळेला अगोदर यांच्याबरोबर युद्ध केलंच होतं. अरे तर अजून कोण जे संग्राम हरुजीन केला, निवांत कवचाचा ठाव फुडला, बाबाडात्वाच्या गंधर्वाशी गंधर्वाच्या बरोबर जसं युद्ध करून गंधर्वाला हरण करणारा अर्जुन, पण मनामध्ये स्नेहभाव निर्माण झाला. त्या स्नेहभावाने मग त्यांच्याकडे मनामध्ये जास्त आत्मीयता निर्माण झाली आणि त्या स्नेहानं त्याला जास्त त्या ठिकाणी असता अत्यंत गात्र जसा जर्जर करून टाकलं. तो विठाला कसा जसा ध्यानावर वर्णन करतात, जसा भुंगा असतो ना, मोठमोठे लाकडं कोरतो अगदी थोड्या वेळामध्ये. आता कठीण असं लाकडं असले ना तरी तो जसा कोरून फार त्याचा भुकणा करून टाकतो. रामायणामध्ये दृष्टांत आहे. त्या चंद्रसेनेला हनुमंताने वर दिला. ती अशी इच्छा होती की रामाने माझ्याकडे यावं. सांगितलंय कदापि शक्य नाही, पण हे झालं तरच मी तुला हे जास्त त्याचं वर्म सांगते. अहिरावण मेहरावणाच्या वेळेला भुंगे चित्ते जास्त अमृत सोडत होते. सांगितलं ठीक आहे, एक काम करतो. मग माझे प्रभूचा जसं नामचिंतन केलं, प्रभूवर जबाबदारी सोपवली आणि मग ते जास्त ते भुंगे होते का नाही, भुंगे मारत 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 गेले. आणि ज्या वेळेला शेवटचा भुंगा राहिला, सांगितलं हनुमानजी मला मारू नका, मी अमृत त्यांना जास्त पोचणार नाही, राक्षसाचा असता जिवंत होणार नाही, ते मरतील, पण मला मारू नका. सांगितलं मी तुमच्या काही कामाला येईल. हनुमंतात सांगितलं कामोकामुक वेळेला प्रभू येणार आहेत, फक्त चंद्रसेनेच्या बोजानं तो पलंग मोडला नाही पाहिजे, पण रामाने पाय ठेवला रे ठेवला की तो पलंग मोडला पाहिजे. हनुमंत्री वचन घेत होता, जरी त्याचा विक्षेप झाला तर रामक्षण भय थांबणार असा तो जास्त राम भुंगा. मोठे मोठे जास्त भलं तशा काष्ट एवढा मोठा भुंगा, पण त्या फुलामध्ये तो अडकला. मकर शिवण करत करत तो असं सूर्यविकाशिनी जास्त आणि चंद्रविकाशिनी कमळ रात्रीच्याला बसतात. तो जास्त मकर शिवण करता करता कमळ एवढं मिटकलं, उमरला तेवढा भुंगा जाऊन बसला. पण मिटकलं त्यावेळेला बाहेर जात असताना नाही ना जाता येईना म्हणे, मला जाता येईना. एवढे मोठे जास्त लाकडं करणारा कुरकुरथाडणारा तो भुंगा, पण ते जास्त त्या फुलामध्ये अडकला का? फक्त स्नेह आहे. एवढा मोठा अर्जुन फक्त त्या स्नेहामध्ये तो अडकला. स्नेहामध्ये अडकून मग तो त्या ठिकाणी रडू लागला आणि देंगूड झाला. डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी येऊ लागलं. परमात्म्याला म्हणून हे परमात्मा कार्पण्य दोष
स्वभाव पृच्छामि त्वं धर्मसमूढचित्तः यस्त्रियश्चानिशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधीमां त्वं प्रपन्नम्. मी तुझा शिष्य आहे. माझ्या मी धर्म आणि अधर्माबद्दल याच्याबद्दल मी काही जणांनी दिंगमूळ झालेलो आहे. माझ्यावरती कृपा करा असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा क्षणभर तटस्थ झाले आणि त्यांच्याकडे पाहिलं. मग देवानी असं बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत भगवान परमात्मा बोलले नव्हते. नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. खूप असा त्याला असा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर जे स्नेह आहे स्नेहाबद्दल मग ते जसं सांगू लागले. अरे ते याच्याबद्दल म्हणतोस ना तू कुठल्या दृष्टीने तू विचार करतोस. तू याला मानलं तर मानणारे आहेत नाही तर हे का तशा अमर आहेत का. नाही याच्या ठिकाणी तिन्ही प्रकारचा नाश आहे. तो नाश म्हणजे स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे आणि परताही नाश आहे. तिन्ही प्रकारचा नाश आहे. नाही मारलं तरी आपोआप ते आश्रय जाणारच आहे. याला स्वभाव नाश म्हणतात. शास्त्रामध्ये दृष्टांत दिला जातोय. आंबा आहे का नाही आंबा. आणि आंबा जसा लहानाचा मोठा होतो ती पक्वदशा होते. त्याचा जे असं ते चामडा आहे कातडा आहे ते जे असं पूर्णपणे पिकला जातं आणि तो त्यात नाही खाला नाही का काही त्याला केलं तर तसाच ठेवला तर पुन्हा तो काही दिवसात आपोआप सोडून जातो. आपोआप सोडून जातो तो म्हणजे नाश होतो त्याला स्वभाव नाश म्हणतात. तसं आपण जसं नाही कुठला जे असताना काय अटॅक वगैरे आला मध्यंतरीकडे नाही कोणी धडक दिली नाही साप चावला नाही विंचू चावला तर मनुष्य जे असतात पण कमी होत कमी होत कमी होत कमी होत कमी होत खोबरी ऐशी वाटी झाली ऐशी मुख गळत असे नाक रेशमापरी असे होत आणि एके मनुष्य जातो का नाही. त्याला काय म्हणतात स्वभाव नाश म्हणतात. तो आपाप जसा होणारा जो नाश आहे त्याला स्वभाव नाश म्हणतात. परत हा नाश दुसऱ्याकडून होणारा नाश. चोरणी असा आला एखाद्या डोक्यामध्ये काठी घातली गज टाकला कोरड घातली तो याला परता नाश. कुत्र चावलं पेसाळ परता नाश आहे. साप चावला परता नाश आहे. जो दुसऱ्याकडून होणारा जो नाश आहे त्याला परता हा नाश म्हणतात. एक आश्रय नाश आहे. आश्रय नाश म्हणजे ज्ञानावर वर्णन करतात. भिंत आहे आणि भिंतीवरती एका चित्रकाराने अत्यंत सुंदर चित्र काढलं. बाईचे चित्र काढलं. कडेला मुलगा आहे डोक्यावरती हंडा आहे. चित्र पाहिले की त्याला जे असा लोक बघतच तर जितकं सुंदर हुबेहूब चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर पण गंमत अशी झाली थोडा भूकंप झाला भीत पडून गेली पण चित्र मात्र तसंच राहिलं. खरे काही नाही. पडून गेली भिंती चित्राची होय केवळ माती. भिंत पडले की चित्र आपोआप पडत. चालता चालता गाडी पुलावरून खाली पडली. मधले माणसं तसेच राहिले का नाही. मधले माणसं सुद्धा खाली आले. अर्थात त्याला नाश आहे तो आश्रय नाश त्याला म्हणतात. म्हणजे तिन्ही प्रकारचा नाश म्हणजे मानवाच्या ठिकाणी आहे. आणि तो कुठल्या दृष्टीने जायचा विचार करतोस कुठल्या दृष्टीने जायचा तू म्हणतोस की हे मी मारले तर मरते मला पाप लागेल. अरे तुला कुठल्या प्रकारचं पाप लागतंय. तो कोण मारणारच. तुझी काय हिंमत आहे मारण्याची. आयुष्य समजा तू काही करू शकत नाही. तो मारणारा नाही. करता करी तो परमात्मा तो अलग आहे. तो विनाकार अहंकार धरू नको. नाना प्रकारचा त्या ठिकाणी असा उपदेश केला. त्याला त्या ठिकाणी ज्ञान सांगितलं गेलं. आणि मग त्याचा जो असा निश्चय थोडा 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 पक्का होत तो मजबूत बनवला. मजबूत बनवला आणि मग सांगितलं मग या जर कदाचित झालं पाप तर
सांगितलं तो मला समर्पण कर ना. पाप झालं तर मला समर्पण कर. तू मला एकदा मला शरण ये, आणि शरण येत असणे असा ये. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आणि मला शरण येणारा सर्व पापापासून तो मुक्त असतो. माझं ब्रीद आहे. जो माझं भय अनन्य शरण त्याचे निवारणे जन्म मरण. शरणगता शरणे मीच एकू अनन्य अत्यंत येईन तो मामे जरा परिउपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम मुहामे. फक्त मला तू शरण आहे. आणि जे काय होईल ते मी बघून घेईन. म्हणतो काय कर, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम तो असरो पापेभ्यो मोक्ष ईशमासुचा. धर्म आणि अधर्माचा त्याग करून मला तू शरण आहे. मी तुला सर्व पापापासून पापेभ्यो पापापासून पंचमी विभक्ती प्रति वापरत तिथं पापापासून मी तुला संपूर्णतः मुक्त करेन. आता खर तर इथं शंका तयार होते. आपल्या ते शंकेचं काही घेणं नाही, पण चालता चालता शंका होणार नाही. आपण शंका तर काढायचे, आपण आपल्या करता निवारण करायचे. कोणाची शंका झाली का भाऊ? धर्म आणि अधर्म दोन्ही धर्म सर्व धर्मानं परित्यज्य. धर्म आणि अधर्माचा त्याग करून भगवंताला शरण जाता येतं का? शरण जाणे ही एक क्रिया आहे. क्रिया केली का क्रियामधून काही ना काही ते निष्पन्न होत असतं. हात उघडला तर पाप होईल, आणि साष्टांग पुण्यपात घेतला तर पुण्य होईल. मग याच्यात कुठला तरी एक घडेल ना. दोन्हीपैकी एक केलं, एकच कर्म केलं तर त्यातून काही ना काही तर घडेल. पण ते गमत असे देव म्हणतात हे विचा त्याग करून त्याग करता येतो का? तर जगदूत तुकोबरा म्हणता येतं ना. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. जे होईल ते देवाला अर्पण. पाप झालं तरी देवाला अर्पण, पुण्य झालं तरी देवाला अर्पण. या पद्धतीने केल्यानंतर मग मात्र भगवान परमात्मा सर्व पापापासून मुक्त करतो. मोक्ष ईश्यमासुचा. म्हणजे ते मोक्ष या शब्दाचा अर्थ मुची या धातूपासून तयार झाला तो मुक्त करतो. विधाला आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, फक्त जास्त श्रीमद भगवद्गीतेमध्ये अत्यंत गोड प्रतिपादन केलं. फक्त या गोष्टी श्रवण करण्याकरता शाब्दे परिचय निष्णातम ब्रह्मणी पश्चिमाश्री. शब्दामध्ये पारंगत असलेल्या एखाद्या साधूकडे जावं, एखाद्या गुरुजीकडे जावं, जो शिवप्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची जसा सेवा करावी. आणि सेवा करत असताना कशी करावी? गर्वरहित होऊन तरी तनुमान जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावी दास्य सकळ मग अपेक्षित प्रसन्न होते. प्रसन्न असेल झाले की नाही? त्यांच्याकडे म्हणजे मनातल्या शंका आहे. मी कशा करता आलो हे नंतर सांगावं लागतं, अगोदर नाही. अगोदर आपले ऐकूनही घेणार नाही. कोण ऐकून घेतात? आपले तैरेशी तर बोलतात ना, ते कोणाला बोलायला तयार नाहीत. बोला तर फक्त आमच्यासारखे जरा 100-200 रुपये दक्षिण ठेवली की या तसं घ्यायच्या. पण ते जे असतात ना, एक असा साधक होता आणि तो आपल्या गुरुजीकडे गेला. काहीतरी मला मिळावं या हेतून गेला. जिज्ञासा मन अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, आणि जिज्ञासा अशी निर्माण झाली, तो रडायचा. तो माझा उद्धार झाला पाहिजे, काही मी उद्धार पाहावे, काही कृपा केलेला नारायण ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझे कर्म समाप्त होईल का? मी किती जन्मामध्ये याच्यामध्ये पडेल, याचे माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे. आणि खरंच ही अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण झालीच पाहिजे, तरच देवाची प्राप्ती आहे, देता नाही.
तुकोबरायांनी देवाला म्हणावं, काही ऐशी दशा येईल माझे अंगा, काही ऐशी दशा येईल माझे दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुळत असो. देव प्राप्ती करता झोनी पांधारा भाऊ पाही आता, येई पंढरी नता भेटावे. देवा करता झुरला पाहिजे, ज्ञाना करता झुरला पाहिजे, मोक्षा करता झुरला पाहिजे, गुरु प्राप्ती करता झुरला पाहिजे. म्हणे कही बिरडे पेटलं कहतो स्वामी भेटेल, युगा होणे वडील निमिष माने. गुरु भेटवाया कारणे हिंडे तीर्थे तपोवणे. जो असा सारखा जो असा ध्यास लागलेला आहे, मला माझे गुरुजी भेटले पाहिजे, गुरुजी भेटले पाहिजे. आणि अशा साधकाला एक विद्यार्थी आपल्या गुरुजीकडे गेला. गुरुजीकडे आले, आता बरेच दिवस सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर 1-2 वर्ष निघून गेले. तर सांगितलं, बाल तो कोण आहे, इथे काय आलं? सांगितलं, गुरुजी मला ज्ञान पाहिजे, मी ज्ञान पिपासू आहे. त्याच्याकडे बघितलं, साध्या प्रती अंतकरण शोधलं आणि सांगितलं, ही एक गाय आहे, एवढी गाय घेऊन जा.
आणि ज्या दिवशी हिची 1000 गायी होती त्या वेळेत होती गेला. एका गायीच्या 2, 2च्या 4, 4च्या 10 अशा होत 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 कित्येक वर्ष निघून गेली. ज्या दिवशी 1000 गाय झाल्या ना त्या दिवशी तिथंच तिथे एक कठाळे आला आणि त्यांनी अम्रमस्मे याचा वाक्याचं ज्ञान करून दिलं. बैलाने वृषभाने एका अम्रमस्मे या वाक्याचं ज्ञान करून दिलं. सांगितलं तुझ्या गायी झाल्या. आणि मग तो रिटर्न परत निघल्यावर एक पक्षी आला आणि पक्षाने अयम आत्मा ब्रह्म याचं ज्याचं ज्ञान सांगितलं. तिसरीने तत्वमशी आणि चौथ्याने प्रज्ञानम ब्रह्म. 4 महावाक्याचे ज्ञान झालं आणि तो जसा गुरुच्या आश्रमाच्या जवळ लागू आणि गाई आश्रमामध्ये सोडल्या आणि गुरुजीकडे धावत गेला. साष्टांग प्रणिपात केला आणि मग गुरुजी समोर उभा राहिल्यानंतर गुरुजीने नुसतं निरखून पाहिलं. सांगितलं अरे हे तुला दिलं कोणी. सर्व ती कथा सांगितली मला. हे ज्यांना अमुक पदाचं ज्ञान यांचे कोणी मिळत अमुक पदाचं मला यांचे कोणी मिळालं असं काही नाही. आता काय पाहिजे काही गुरुजीने डोक्यावरती हात ठेवला बस एवढंच शिल्लक. कृपा पाहिजे होत्या काय शिल्लक राहिली नाही. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा असं म्हणजे श्रद्धावान लभते यालाच म्हणतात. तत्पर सेतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती अचिरनादी गच्छति. फक्त इंद्रिय तत्पर असले पाहिजेत. संयते इंद्रिया तत्पर असले पाहिजेत. मग त्या साधकाचा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तसा अर्जुन हा साधक होता. साधक ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरी ऐकायची काय तुम्हाला आणि ऐकायची अशी तर कोणाला नाही मिळणार. कोणाला मिळेल. मग अर्जुनाची पांती परिसने अयोग्य होती ती ही कृपा करून संती अवधान द्यावी. जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकावी. देवाई म्हणतात अर्जुना मी तुला हे ज्ञान का सांगतो. हे ज्ञान कोणाला सांगितलं नाही. माझ्या आईला नाही बापाला नाही बंधू बळीभद्र यालाही नाही पत्नीला नाही. आणि तुझ्याकडे हे सुखाने मी चावळी जे सुखे तुझ्याकडे मी सुखाने सांगतो का सुमनाने शुद्धमती अनिंदको अनन्य गती परी. तुझ्या प्रती चावळी सुखे तू अनन्य आहेस. चांगल्या शुद्ध बुद्धीचा आहेस. आणि ज्याची शुद्ध बुद्धी असेल शुद्ध अंतकरण असेल ना आणि ज्ञान कुठेही राहत नाही बरं का कपशी महाराज. कुठेही ज्ञान राहत नाही कोणाला जमून. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना तुम्ही चालता चालता असं कुठलं ऐकलं का नाही ते सहज आत्मसात होतो. फक्त अंतकरण पवित्र असलं पाहिजे. घेण्याची एक जिज्ञासा असली पाहिजे की आपोआप जसं सहज आपण प्राप्त होतं. हा अंतकरण साफ नसेल ना बेचैन नसेल तर नाही म्हणून बेचैन स्थिर करावं लागतं. मन स्थिर असेल मन शुद्ध असेल की ते ग्रहण करण्याकरता अत्यंत सोपा आणि ग्रहण करणं काय ही जड आहे शरीर काय ग्रहण करणारं मनच आहे. मन शुद्ध व्हावं लागत. मौली म्हणतात ना तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन परी केची थारे ऐशे मन शुद्ध व्हा. हे ज्ञान मिळण्याकरता टिकण्याकरता अंतकरण शुद्ध व्हावं लागतं. मग शुद्ध अंतकरण असेल तर नाही तर कोणालाही जास्त ज्ञान सांगितलं ना मग काही उपयोग होत नाही. व्हायला जातं ते ज्ञान. काही ज्याचा रागीट माणसं असतात ना क्रोधी अभिस्वाशी त्याशी बोधा कैसा व्यर्थ आपुली वाचा शिणवणे फुकट शिणे तो ज्याचा
चांगलं रागीट नसला पाहिजे. ज्ञान घेणारा सुद्धा साधक सुद्धा त्याने एक एक जास्त विकारावरती मात करावी लागते. एक एक विकारावरती जास्त जे मात करतात ना, काम विगत क्रोध विगत ज्याची निघून गेलेली आहे, हे साधूकडे आहे. जे साधू असतात ना ते काम क्रोधाचे जास्त रे त्याच्या चाल करू शकत नाही. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. काम क्रोधाचे विकार त्याच्यावरती जास्त मात करत नाही. आणि ज्याच्याकडे काम क्रोध विकार हे पूर्णपणे ज्याचे शांत झालेले आहे तोच साधू आहे. विठाला 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 विठाला. काम क्रोधा लोभ काम क्रोधा लोभ काम क्रोधा लोभ निर्माली नाही. काम क्रोधा लोभ काम क्रोधा लोभ निर्माली नाही. काम क्रोधा लोभ शांत झाली थाईची निमाली. साधूकडे नाहीत का? आहेत, पण शांत आहेत त्यांच्यापाशी. ते त्यांच्यावरची चाल करू शकत नाही. काम क्रोधान नाही चाली त्यांच्या ताब्यात आहेत. काम क्रोधादी विकार ज्याच्या ताब्यात ते संत आहेत. आणि जे काम क्रोधाच्या ताब्यात ते जंत आहेत. विठाला 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 विठाला. त्याच्यावरची जर मात करायचं असेल ना, एक महात्म्याची सेवा आहे, गीतेचं चिंतन आहे. गीतेचं एवढं चिंतन करावं, एवढं चिंतन करावं, एवढं चिंतन करावं. रोज गीता वाचित राहिलं का नाही, त्या गीतेतून वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण होतात. अर्थदृष्टीने त्या गीतेकडे जास्त पाहत राहिलं, अर्थदृष्टीने जास्त वाचत राहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण तयार होतात. कालचा जो असा भाव वेगळा, आजचा भाव वेगळा आहे. काल त्या गीता हा श्लोक असा म्हणत होता, आज तर तसा असं म्हणतो. हे मनालाच असं वेगवेगळ्या प्रकारचे भाव तयार होतात. गीतेची जी खोली आहे ना, अत्यंत खूप खोली आहे. म्हणून ही एवढी मोठी थोरवी तिचे वर्णन केली. सोये शंभू विवरी तेच भवानी प्रश्न करी चमत्कार.
या गीतार्थाची थोडी सोये शंभू विवारी ते भवानी प्रश्न करी चमत्कार होई. तुम्ही हे जसं नित्य नूतन जसं नेहमी जसं चिंतन करता हे काय आहे सांगितलं, हे तत्वज्ञान आहे, गीतेचं तत्वज्ञान आहे. असं काय रोज रोज काय त्याच्यामध्ये आहे सांगितलं. देवी जसं तुझं नित्य नूतन आहे ना शरीर, नित्य नूतन शरीर देवीचं भगवतीचं नित्य नूतन आहे, तसं गीतेचं तत्वज्ञान देवी जैसे काय स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तसं ज्याचं गीता तत्व हे नित्य नूतन आहे. किती जर चिंतन केलं ना म्हणून ते जास्त सर्व जसा ग्रंथामध्ये सर्व ग्रंथामध्ये फक्त एकच श्रीमद भगवद्गीता आहे. सर्व ग्रंथाचं सर्व शास्त्राचं मंथन आहे. सर्व शास्त्राची शास्त्र आहे, राजा आहे. समता त्याग शिखावले हरे मुखाचे बाण मैया हरे मुखाचे बाण सकल शास्त्राचे स्वामी सकल शास्त्राचे स्वामी ओम तेरा ओम दया ओम दया भगवत गीतेचं ज्ञान आहे. समता त्याग शिखावणी हरे मुख के बाणी सकल शास्त्र के स्वामी सकल शास्त्र के स्वामी तृतीयों के रामी ओम जय भगवत गीते. सर्वोपनिषदो गावो, सर्व उपनिषदाचं मंथन केलेलं आहे. दुग्धा गोपाल नंदन सर्व शास्त्राची शास्त्र आहे, म्हणून इतर शास्त्राची गरज नाही. कोणी म्हणे आम्ही वाचून येत का, खुशाल होता, पण सर्व शास्त्र हिच्यामध्ये आलेले आहे. म्हणून गीतेचा अंतरंगाची अधिकारी जो अंतरंगाने चांगला असेल ना तो त्याचा गीतेचा जो अधिकारी आहे. गीतेचा अधिकार गीता फार मोठी, गीता फार सुंदर आहे, गीता फार सुंदर आहे. आणि त्याने जे जसं जे सेवन करणारे महात्मे आहेत ना, जे रत्नाजनी जे असतात ज्यांच्या हाताला आले ना ते तुमच्या आमच्यासारखाच असतात. ते काही कळत नाही. ते डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात, पायाने चालतात. तुमच्या आमच्यासारख्या सर्वच असतात. पश्येन शृण्वन स्पृशेन जिघ्रन नस्वन गच्छन स्वपय श्वसन प्रलपन विसर्जन गृहण नोन्मेषण निमिषण नपी हे सर्व जे आहे ना हे तो कर्म करी सकाळे माऊली म्हणतात. परे कर्मबंधन न आकाळे जैसेने शिंपे जेवी जळे पद्मपत्र पद्मपत्र मिवाम मसा. सर्वापासून जसा तो महात्मा असतो तो अलग असतो. तो विठाला गीतेचं चिंतन चालू आहे. गीता 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 श्री गीता श्री गीता श्री गीता श्री गीता श्री गीता श्री गीता. भगवान परमात्मा तिथे पुढे तो उभा राहतो. जिथे गीतेचं चिंतन गीतेचा पाठ चालू आहे ना, खरंच गीतेचा पाठ जीवनामध्ये जसं वारकरी हरिपाठ म्हणावं ना तसा गीतेचा पाठ प्रत्येकानं घ्यावं बरं का. कापशी महाराज अत्यंत गोडे, अत्यंत गोडे. काय म्हणून सांगतो मी घेतो.
मला आवडत होतं. खूप वर्ष झाले, खूप वर्ष. संस्कृत सुटलं तेव्हापासून एक नाही गीतेचा पाठ घेतल्याशिवाय मला करमत नाही, बरं वाटत नाही. दिवसच असा बरा जात नाही. म्हणून गीते म्हणून काय करू शकतो मी महाराज म्हणतो गीता जयंती आले की आलंच फोन. गीता जयंती आले की आलंच फोन. गीता मला खूपच असे अंतकरणातून आवडते. म्हणून आता म्हटलो आणखी 1 वर्ष झालं का मी आता एक सुंदर असं ते आमचं ध्वनीचं घर बनवले आणि रोज गीतेचं पूर्णपणे विष्णू सहस्रनामासहित त्याची मी जे स्वाकार येते रोज करणार, रोज सध्या. आणि एके दिवशी असा सुंदरसा मनामध्ये आहे, आमच्या सप्ताहामध्ये सर्वांना निमंत्रण करायचं आणि ज्ञानेश्वरी पार केला, ज्ञानेश्वरीचा स्वाकार यज्ञ करायचा. प्रत्येक मानवाला पुन्हा जन्म मरण चालू आहे. या जन्ममरणातून जर पार पडायचं असेल तर फक्त केवळ नुसता गीतेचं चिंतन करा. मात्र अभंगाच्या प्रथम चरण गीता 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 वाचे दे मनाती. 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 गीता 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 3 वेळेने म्हटलं. वाचेची म्हणती नाही पुनरावृत्ती तया नव्या. पुन्हा त्या साधकाला जन्माला पुन्हा येणे नाही. तो मुक्त होईल. तो मुक्त. पुनरपी जन्म पुनरपी मरणम त्याच्या वाटेला नाही. फक्त त्यांनी गीतेचं चिंतन करावं. गीता म्हटलं की पाप जातो. गीता म्हटलं की ताप जातो. गीता म्हणले की दैन्य जात. नामदेव म्हणतात
गीता 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 त्रिवार बोलता मोक्ष पाप जाई तत्वता मोक्ष तीन वेळेला गीता 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 त्रिवार बोलता पाप जाई तत्वता मोक्ष जुळे म्हणजे ज्याचं पाप समाप्त होतं नंतर त्या साधकाला मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणून ज्याचं गीतेचं चिंतन करावं. भगवान परमात्मा म्हणतात हे माझे गीता ही माझं हृदय आहे. त्यामध्ये एक श्लोक आहे नव्या अध्यायामध्ये अनन्याश्चिंतयन् त्वमां ये जना परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. रोज गीता वाचत असताना तिघजण भाऊ होते आणि हे मोठे असल्यामुळं सर्व व्यवहार याच्याकडे पण याच्या गीतेनं एक 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 असं पूर्णपणे त्याची वृत्ती जसं तद्रूप होऊन गेली.